हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आज आपण पुन्हा एक आपली साईट घेऊन आलेलो आहे. ही आपली 3 BHKची साईट आहे. ही साईट आपली आहे पुण्यामध्ये. बरं, आता तुम्ही आता बघू शकता की आता आपण लिव्हिंग रूममध्ये आलेलो आहे. तर हे माझ्या मागं आता इथे काउच आहे. हे आपलं 3 सीटर काउच आहे. त्यानंतर आपलं इथं सेंटर टेबल आलेलं आहे आणि ते 2 सीटर आहे. सेंटर टेबलमध्ये 4 सीटर्स आहेत इथे. नॉर्मली काय आपले गेस्ट वगैरे आले चहा पाणी त्यावेळेस तुम्ही ह्याला ओपन करून इझिली तुम्ही बसू शकता. बरं, आता तुम्ही इथं माझ्या मागे बघू शकता. इथं आपला डायनिंग आहे. अगेन हा जो डायनिंग आहे हा 4 सीटर आहे. हे पण आपलं बॉटआउट आयटम आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं आपण एक टी व्ही युनिट बनवला आहे. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथं या. हा टी व्ही युनिट आहे. हा बेसिकली आपला जो टी व्ही युनिट आहे हा आपला 7 फूट बाय 9 फूट आहे. डायरेक्ट आपण ह्याला सिलिंग टच केलेला आहे. इथं आपण लोवर्स घेतले आहे. इथे आपण मार्बल टाकलं आहे आणि मध्ये इथं आपण जे आहे ह्याला सगळे गोल्डन स्टेप्स लावलेत. हे बेसिकली स्टिकर्स येतात. आता ह्या जे पट्ट्या आहेत आपण जे मागं लावलेत ह्या पट्ट्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. मार्केटला बॉटआउट्स भरपूर भेटतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियममध्ये पण येतात. याला आपण टी पट्टी म्हणतो. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की टी पट्टी नका लावू तुम्ही. टी पट्टीसाठी काय करावं लागतं, ह्याला स्लॉट करावं लागते आणि स्लॉट करून तुम्हाला टी पट्टी त्याला बसवावं लागते. पण टी पट्टीचं कसं की कधी क्लीन वगैरे करताना त्याला समजा कपडा वगैरे लागला तर ते बेंड होतं आणि एकदा ते बेंड झालं तर मग ते काय परत सरळ होत नाही. तर त्यापेक्षा माझं हे रिकमेंडेशन की तुम्ही इथं SS 304ची ही पट्ट्या आहेत स्टीलमध्ये आणि ह्याच्यावरती पूर्ण PVD कोटिंग आहे ह्याला गोल्डमध्ये. तर हे जे कोटिंग आहे ह्याला लाईफ भरपूर आहे. सहसाही निघत नाही. चांगली त्याला लाईफ भेटते. आणि इन केस समजा काय क्लीन वगैरे करताना हे जर तुम्हाला असं वाटलं की हे बेंड झालं तर हे ते परत सरळ होतं. तर ह्याला लाईफ चांगली आहे. तर इथे मार्बल आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण पूर्ण बीच थीम घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये छोटे छोटे स्पार्कल्स आहे. तर मार्बल आणि बीच ह्याचं आम्ही कॉम्बिनेशन केलं आहे. खाली तुम्ही नंबर ऑफ ड्रॉ बघू शकता. हे सगळे हँडलेस ड्रॉ आहेत. त्यानंतर आपण इथे ॲल्युमिनियमचं प्रोफाईल डोर्स घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये परत आपले सोव्हिनियर आयटम्स ठेवण्यासाठी आपण इथे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. आता तुम्ही ह्या साईडला बघू शकता. इथे आपण वॉल मोल्डिंग लावलेले आहेत. थोडंसं तुम्ही इथे या कॅमेरामॅन. हां, आता इथे तुम्ही वॉल मोल्डिंग बघू शकता. येतं आहे का फ्रेममध्ये कॅमेरामॅन? ठीक आहे. बरं, आता इथे वॉल मोल्डिंग्स आपले आलेले आहेत. मोल्डिंग्समध्ये आपण काय केलं इथे त्याच्यामध्ये आपण वॉलपेपर लावलं आहे आणि इथं हा जो पूर्ण घराला जो कलर केलेला आहे हा पूर्ण आपण ट्रॅक्टर इमल्शन हा कलर आपण इथं यूज केलेला आहे. आणि इमल्शनमध्ये आपण जो शेड घेतलेला आहे तो शेड आपण मॉर्निंग ग्लोरी हा निवडलेला आहे. मॉर्निंग ग्लोरी हा शेड घ्यायचं कारण हे आहे फर्निचर करतो हे काही आपले डार्क थीम असते समजा वुडन कलर आहे किंवा पेस्टल कलर्स आहे काही आपले. तर मॉर्निंग ग्लोरी कलर घेतल्यानंतर त्याच्यावरती आपलं फर्निचर उठून दिसतं. त्यानंतर पडदे तुम्ही इथं बघू शकता. पडदे देखील आपण त्याला मॅच केलेले आहे. तर कॅमेरामॅन तुम्ही पुढे या. आता आपण आलो आहे किचनमध्ये. किचनमध्ये तुम्ही इथं बघू शकताय आपण इथे ही जी थीम घेतली आहे आपण इथे स्लेट ग्रे लॅमिनेट यूज केलं आहे आणि लॉफ्टला आणि खाली जे क्रॉकरीज आहेत क्रॉकरीजला आपण इथे वुडन थीम घेतलेली आहे. अगेन खालचे जे टँडम्स पोर्शन जो आहे हे जे फेसिंग कवर्स आहे अगेन आपण इथं सगळे स्लेट ग्रे आपण कलर्स घेतलेत. इथं तुम्ही बघू शकता. इथं आपण टँडम यूज केलं आहे. हा 4 इंचचा टँडम आहे. ह्याच्यामध्ये PVC मोल्डिंग ट्रे येतात याला आपण कटलरी ट्रे असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपले जे काही सुरी वगैरे आहे लायटर्स आहेत स्पून्स वगैरे आहेत त्या कटलरी आयटम्स तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. हे सगळे क्वाड्रो चॅनल्सवरती येतात. ऑटो सॉफ्ट क्लोज आहेत हे. त्यानंतर इथं खाली जे आहे इथं 6 इंचाचा हा तुम्हाला टँडम ड्रॉवर भेटतो. 6 इंचामध्ये तुम्ही डिश वगैरे ठेवू शकताय. त्यानंतर खाली इथं जे आहे हा 8 इंचाचा आहे ह्याच्यामध्ये तुमचे प्लेट्स वगैरे तुम्ही ठेवू शकताय. आणि ह्या बाजूला जे इथं आपण दिलं हे 2 एम्प्टी आहेत 8 इंचामध्ये. ह्याच्यामध्ये तुमचे बॉल्स वगैरे कढई वगैरे जे काय आहे ते तुम्ही ठेवू शकताय. सेंटरला आपण इथे पुलआउट दिलेला आहे हा ज्याला आपण बॉटल पुलआउट म्हणतो. आणि त्या बाजूला त्यानंतर इथे शटर्स आहेत जे काही तुमचं मोठे डबे वगैरे आहेत ते तुम्ही ठेवू शकताय. आता ह्या साईडला तुम्ही इथं जर बघाल तर इथं आपण इथं प्रोफाईल शटर दिलेला आहे. ह्याच्या खाली जे आहे इथं आपण एक ओपन पॉकेट दिलेलं आहे. आणि जशी आपली आर्ट अँड स्पेसची आपली जी स्पेशलिटी आहे तर आज आपली स्पेशलिटी काय बरं कर्व थीमसाठी राईट. तर आपण इथे कर्व थीम घेतलेली आहे. ओके. त्यानंतर अजून एक कर्व थीम तुम्हाला दाखवतो. कॅमेरामॅन थोडंसं तुम्ही इथं पुढे या. बरं, आता तुम्ही इथे क्रॉकरी बघाल लेफ्ट हँड साईडला. आता मला माहीत नाही तुम्हाला कॅमेरामध्ये कसं दिसतंय. इथे पूर्ण आपण कर्व घेतलेला आहे. अगेन खाली इथं आपण इथं कर्व घेतलेला आहे आणि पूर्ण 1 पीसमध्ये आपण इथं याला लॅमिनेट लावलेत. तर आज आपल्याकडे जे कारागीर आहेत सगळे बेस्ट आहेत. त्यांना प्रॉपर आपण ट्रेनिंग दिलेली आहे. बॉटआउट मटेरियल कन्झ्युमेबल्स रॉ मटेरियल सगळं चांगल्या आपण क्वालिटीचं यूज करतो. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला इथं फिनिशिंग दिसेल. सगळीकडे कंपल्सरी आपण एज बँड्सचा वापर केलेला आहे.
आणि मी रेकमेंड हेच करतो की तुम्ही फर्निचर जर करत असाल तर 100% तुम्ही एज बँडचा हा वापर करा. आणि हे जे प्लायवूड आहेत हे सगळे BWP आपण प्लायवूड यूज केलेले आहेत, वॉटरप्रूफ आहेत, IS 710 आहेत. त्यानंतर लॅमिनेट्स पण आहे, हे सगळे क्रोमा ब्रँडचे आपण लॅमिनेट्स इथे यूज केलेले आहे आणि ॲडव्हान्स ब्रँडचे यूज केलेले आहेत. सगळ्याला हेटिकचे हिंजेस आपण दिलेले आहेत, सगळे ऑटो सॉफ्ट क्लोज हिंजेस आहेत. आता तुम्ही बघा सगळे ऑटो सॉफ्ट क्लोज आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं पण सगळीकडे बँडिंग्स वगैरे यूज केलेलं आहे. इथं चिमणी आहे आपली फेबरची, त्याला मेंटेनन्ससाठी आपण इथं डोर सिस्टम दिलेला आहे. ओके, बरं आता आपण जाऊया बेडरूम नंबर 1. कॅमेरामॅन या. आता ही आपली बेडरूम नंबर 1 आहे. तुम्ही इथं बघू शकताय, इथं आपला आहे देवारा. ओके, इथं देवारा आहे आपलं. त्यानंतर आपण इथे ह्याला एक कर्टन दिलेला आहे रोमन. तुम्ही कर्टनचा तुम्ही यूज करू शकताय तुमच्या अकॉर्डिंगली. इथं आपण कर्टन्स लावलेले आहे. खाली इथे आपण पॅड दिलेला आहे. पूजा करायच्या वेळेस पूजेचं जे काही साहित्य आहे तुम्ही पॅडवरती मांडू शकताय. खाली इथं तुमचं ड्रॉवर आलेले आहे. अगेन ह्याच्या खाली आपण इथे एक स्टूल दिलेला आहे. हा स्टूल आहे, आपले घरी वयस्कर आहेत, त्यांना पायाचा त्रास आहे, जास्त वेळ उभं राहू शकत नाही, तर ते आरामात इथे बसून पूजा करू शकताय. आणि हा एकदम हेवी स्टूल आहे. 150-200 kg आरामात हा वजन घेतो. तुमची पूजा झाली परत तुम्ही ह्याला आत पार्क करू शकताय. त्याच्या खाली परत आपण 2 ड्रॉवर दिलेले आहेत. बाकीचं तुमचं जे काही स्टफ आहे तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. आता ह्या बाजूला आपण काय केलं, इथं आपला बेड आलेला आहे. इथं बेड आहे. हा जो बेड आहे हा सगळा क्वीन साईज आहे. त्यानंतर इथं बॅक साईडला हेडबोर्ड आहे. ह्या बाजूला आपण काय केलं, आपण इथे एक टेबल दिलेला आहे. हा पूर्ण ब्रॅकेटवरती आहे. तर हा जो फोल्डिंग टेबल जो दिलेला आहे हा 70 ते 80 किलो आरामात वजन घेतो. हेवी ब्रॅकेट्स आहेत. आणि ह्याला साईड टेबल म्हणून पण यूज करू शकता तुम्ही, किंवा इथे एक तुम्ही खुर्ची मांडली तर आरामात तुम्ही इथं बसून तुमचं जे काही काम वगैरे आहे तुम्ही आरामात करू शकताय. आणि तुमचं काम झालं नाही पाहिजे त्यावेळेस तुम्ही ह्याला आरामात रिलीज करू शकताय. युजर फ्रेंडली आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला आपली एक वॉल जी आहे ही वेकंट होती. मग आपण तिथे एक छोटंसं एक मोल्डिंग दिलं आणि त्याच्यामध्ये आपण तिथे एक वॉलपेपर पेस्ट केलेला आहे. बरं कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं इथे या, म्हणजे आपल्याला वॉर्डरोब दाखवता येईल. बसतं आहे वॉर्डरोब प्रॉपर्ली. माझ्या बॅक साईडला तुम्ही इथं बघू शकता हा वॉर्डरोब आहे. हा 7 फुटाचा वॉर्डरोब आहे. 7 फूट बाय 7 फूट आहे. आणि वरती लॉफ्ट आहे ते 2 फुटाचे आहेत. दोन्ही लॉफ्ट जे आहेत हे आपण हायड्रोलिक दिलेले आहे. हे स्लायडिंग वॉर्डरोब आहे. त्याच्यानंतर इथे आपण ह्याच्यावरती कॅप्सूलचं इथे आपण एक आर्टवर्क केलेलं आहे. कॅप्सूल म्हणजे आम्ही ह्याला ॲक्च्युली कॅप्सूल म्हणतो. जे काय MDF आहे MDFला आम्ही कट करून ह्याच्यावरती आम्ही रिपेस्ट करतो आणि अगेन त्याच्यावरती लॅमिनेट्स येतात. याच्यामध्ये स्लायडिंगमध्ये इथं पाईनवूड यूज केलेला आहे. जसं मी प्रत्येक माझ्या व्लॉगमध्ये बोलत असतो की जिथे तुमचा वॉर्डरोब स्लायडिंग येतो तिथे कंपल्सरी तुमचा जो डोर आहे हा 25 mm यायला पाहिजे. तर हा पूर्ण 25 mm जाडीचा हा पूर्ण स्लायडिंग डोर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण 100% पाईनवूड येतो. दुसरं, आता मार्केटला लोक असंही करतात की त्याच्यामध्ये 18 आणि 12 हे लोक मिक्स करतात, जे कमर्शियल प्ला आहे. पण त्यांनी काय होतं की हा फ्युचरमध्ये जाऊन हा बेंड होतो. जास्त पण एक 6 महिन्यानंतरच तुम्हाला ते त्रास देणार. त्याच्यामुळे रेकमेंडेशन असं आहे की तुम्ही पाईनसाठी जावा. पाईनला कसं असतं की पाईन हा हलकं पण असते आणि त्याच्यानंतर त्याला ताकद असते आणि हा स्ट्रेट असतो, हा कधी बेंड होत नाही. त्यानंतर तुम्ही इथं हे बघू शकताय, हे जे हँडल्स आहेत अगेन हे सगळे ॲल्युमिनियमचे आपण हँडल यूज केलेलं आहे. बरं, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या बाजूला आज आपण इथे एक 10 इंचाचा साईड कबड बनवलेला आहे. जे काय आपले डेली वेअरचे कपडे वगैरे आहेत ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. ह्याला इथं आपण एक प्रोफाईल शटर दिलेला आहे. आता आपण जाऊया बेडरूम नंबर 2 कडे. या कॅमेरामॅन. हां, तुम्ही तिकडनंच घ्या. आधी आपण इथं बेडचं घेऊया. आता ही आपली बेडरूम नंबर 2 आहे. अगेन इथेही सेम तसंच कॉन्सेप्ट केलेला आहे. हा पूर्ण हायड्रॉलिक बेड आहे. बॅक साईडला इथं कुशन केलेलं आहे. तुम्ही इथं खाली बेडला बघू शकताय. अगेन आमची जी स्पेशालिटी आहे आर्ट एस्पेची, ही पूर्ण रेडिसमध्ये घेतलं आहे, हाफ राऊंडमध्ये घेतलेलं आहे. खाली पण बघू शकता तुम्ही, पूर्ण हाफ राऊंडमध्ये इथं घेतलेलं आहे. खाली सेम कॉन्सेप्ट इथं दिलेला आहे. टेबलचा साईड टेबल अगेन इथे तुम्ही ओपन करू शकताय. ज्यावेळेस तुम्हाला लागते त्यावेळेस तुमचं काम झालं तुम्ही याला खाली पाडू शकताय. ह्या साईडला वॉर्डरोब सेम साईज आहे, 7 फूट बाय 7 फूट आणि वरती 2 फुटाचं वरती लॉफ्ट आहे. अगेन हे स्लायडिंग आहे, सगळे ह्याच्यामध्ये स्लायडिंग दिलेलं आहे पूर्ण. आता ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आपण इथे एक दिलेला आहे. आता हा 2 ट्रॅक स्लायडिंग आहे. ठीक आहे, हा 2 ट्रॅक आपला स्लायडिंग झाला.
त्याच्यानंतर ह्याच्या मागे तुम्ही बघू शकताय इथं आपण हिडन डोअर दिलेला आहे. तर हा जो डोअर आहे ह्याच्यामध्ये पूर्ण आपण फुल मिरर दिलेला आहे. क्लायंटची एक रिक्वायरमेंट होती की दादा आम्हाला इथे मिरर पाहिजे, त्यामुळे इथं पूर्ण ड्रेसिंगसाठी आपण इथं फुल मिरर दिला आहे. तर ह्याचे आतमध्ये तुम्ही इथं बघू शकता, इथं ड्रॉ दिला आम्ही. तर कॉस्मेटिक्स वगैरे जे आहे तुम्ही आत इथे ठेवू शकताय. आणि हा टू अँड फ्रो आहे, म्हणजे हा तुम्ही लेफ्ट साईडला इथं आरसा घेऊ शकताय किंवा राईट हँड साईडला आरसा घेऊ शकताय. 3 डोअर्स आहेत ह्याच्यामध्ये. तर आरसा तुम्ही दोन्ही बाजूला कुठेही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घेऊ शकताय. आता तुम्ही इथे बघू शकताय हा आपला टेबल टॉप आहे. इथे हा पूर्ण आपला टेबल टॉप आहे. ह्याला पूर्ण साईडला हाफ राऊंड घेतलेला आहे. अगेन ह्याला हँडललेस हा तुमचा ड्रॉवर आहे इथे. त्यानंतर इथे वरती कॅबिनेट आहे. खाली इथे एक पॉकेट घेतलेला आहे. हा जो पॉकेट आहे हा पण पूर्ण हाफ राऊंडमध्ये आपण इथे घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये खाली आपण प्रोफाईल लाईट्स दिलेली आहे. साईडला जे इथं कॅबिनेट्स आहेत ह्याच्यामध्ये तुमचे जे काही स्टेशनरी आयटम्स आहे, बुक्स वगैरे आहेत, तुम्ही आरामात ते ह्याच्यामध्ये मांडू शकताय. आता आपण कॅमेरामॅन, आता तुम्ही ह्या बाजूला या. आता आपण जाऊया मेन मास्टर रूमकडे. वर या. आता आपली ही मेन मास्टर बेडरूम आहे. इथे आपण सेम कॉन्सेप्ट दिलेला आहे. एक साईड टेबल दिलेला आहे. थोडंसं पुढे या तुम्ही कॅमेरामॅन. ह्या बाजूला तुम्ही बघू शकता बेड आहे. अगेन परत ह्याला पूर्ण साईडला पूर्ण कर्व दिलेली आहे. ह्या बाजूला पण आम्ही काय केलंय, इथे थोडंसं, आता आमचा आधी विचार हे होता की थोडंसं पुढे या कॅमेरामॅन. तुम्ही दिसतंय का तुम्हाला फ्रेममध्ये? हां. क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की आम्हाला इथं साईड टेबल हवं आहे. पण असं होतं की त्यांचे घरचे म्हणले की दादा वास्तूप्रमाणे आम्हाला आरसा तिथं तर एक ठीक आहे, पण मेन जे आहे आम्हाला इथं पण एक आरसा लावायचा होता. तर म्हणलं ठीक आहे. मग कारण का त्यांचे पंडितजी जे आहेत त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की नाही नाही साहेब तुम्हाला इथं पण एक आरसा लावा लागेल. तर म्हणलं ठीक आहे. कारण साईड टेबल लावलं की इथं अडचण होईल, येता जाता येणार नाही. कारण का इथे मग ऑपरेट कसं करणार इथं थांबून. त्यासाठी मग आम्ही काय केलं, इथे ब्रॅकेट दिलं आहे आणि ब्रॅकेटवरती इथं टेबल दिला आहे. पाहिलं त्यावेळेस तुम्ही ओपन करू शकता, नाही पाहिलं त्यावेळेस ते लोक ह्याच्यामध्ये पाडू शकताय. अगेन हे स्लायडिंग आलेलं आहे. त्याच्यानंतर कॅमेरा तुम्ही इथं या, थोडंसं पुढे या आणि इथनं फ्रेममध्ये दाखवा. आता हा जे आहे हे आहे आपलं ड्रेसिंग आहे. हा पूर्ण 18 इंचाचा ड्रेसिंग आहे. ह्याच्या बॅक साईडला पूर्ण इथं कॉस्मेटिकसाठी इथं आपण एक ऑप्शन दिलेला आहे. आणि इथे हे जे आहे हे पूर्ण प्रोफाईल डोअरमध्ये आपण केलेला आहे. आरसाचा हा जो आरसा दिसतोय हा लाकडी डोअर नाही, हा पूर्ण ॲल्युमिनियम प्रोफाईल शटर आहे. तर दिसायला खूप चांगला दिसतो. कारण का काय होतं की नॉर्मली जर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे टेक्निकल आहे, इथं तुम्ही थोडंसं जरा लक्ष द्या की ज्यावेळेस तुम्ही आरसा लावताय लाकडी डोअरवरती, कमर्शियल प्लायला जर तुम्ही आरसा लावला तर कमर्शियल प्लाय नंतर हा बेंड होतो. रेकमेंडेशन आहे की तुम्ही प्रोफाईल शटर हे यूज करा. प्रोफाईल शटरमध्ये कसं असतं की लाईट वेट आहे, दिसायला चांगलं दिसतंय आणि मेंटेनन्स तुम्हाला काही येत नाही. आणि ते 2 इंचेस 3 इंचेसवरती तुमचं काम आरामात होऊन जातं आहे. अगेन इथे आपण एक साईड कबड दिलेलं आहे. सेम ह्यालाही प्रोफाईल शटर दिलेला आहे. डेलीवर जे काही कपडे वगैरे आहे इथं ठेवण्यासाठी इथं दिलं आहे. बॅक साईडला ही जी वॉल आहे, ह्या वॉलला आपण इथं काय केलं, आपण इथे एक मोल्डिंग दिलेलं आहे आणि मोल्डिंगच्या आत आपण इथे एक वॉलपेपरचा यूज केलेला आहे. अगेन इथं आपलं हेडबोर्ड आला आहे विथ कुशन. आणि वरती जर तुम्ही बघाल, कॅमेरामॅन जरा वरती दाखवा थोडंसं, जेवढे सिलिंग आहेत सगळे जे काही सिलिंग हे सगळीकडे आपण सगळ्या साईडला आपण बेस सिलिंग करतो. बेस सिलिंग म्हणजे काय की फक्त 3 इंचाला वरती सिलिंग खाली येते, बस 3 इंचाला सिलिंग खाली येणार. त्याच्यामध्ये नंबर ऑफ फक्त आपले 15 वॅटचे लाईट्स येतील. आता इथे 15 वॅटच्या मी 4 लाईटी लावलेत आणि मध्ये प्रोफाईल लाईट दिलेली आहे. बरं, अशा ठिकाणी आता आपली ही जी टूर होती 3 BHKची ही पूर्णपणे झालेली आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला विचारा, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देऊया. बरं, तुमचं जे प्रेम आहे आमच्या चॅनलवर हे असंच असू द्या. धन्यवाद.